हॅलो नमस्कार, श्री स्वामी समर्थ. कसे आहात तुम्ही? तर आम्ही सर्वजण मस्त मजेत सुखात आहोत. आशा करते तुम्ही पण सर्वजण मस्त मजेत सुखात असाल. तर आज आहे प्रजासत्ताक दिन. तर तुम्हाला प्रजासत्ताक दिनाच्या खूप साऱ्या शुभेच्छा. तर तुम्ही आजचे दिवस काय काय केलं, तुम्ही झेंडावंदनला गेलात का, तुमच्या मुलांना नेलं का, ते मला नक्कीच कमेंट सेक्शनमध्ये सांगा. तर शार्वी पण ध्वजवंदन करून आलेली आहे. हे बघा, तिची कपडे चेंज केलेली, तिनं व्हाईट कुर्ता नंतर जीन्स घातली होती. तर शौर्यनं पण व्हाईट शर्ट आणि ब्ल्यू पॅन्ट घातली होती. तर छान वाटतं असं काहीतरी, नाही का. भारत आपला, हिंदुस्तान, किती नावं आहेत आपल्या भारताला, सांगा बरं. तर सगळ्या गोष्टी खूप छान चाललेल्या आहेत. तर चला, तुम्ही कनेक्ट राहा माझ्या व्हिडिओशी. तर भेटूया नंतर. इथं चाललेत भजी, गोडे भजी चाललेत. इथं आहेत भजी, यातून भजी खायला. आणि इथं भाकरीचं तुकडं करते, थोडे राहिलेत. चपाती शिकरण सर्व जेवलेत, आता मी जेवायचे राहिले फक्त. फ्रेंड्स, इथं लावलेला आहे मी भात, होत आलाय. इथं मी टाकते शेवग्याचं कालवण, लसूण खोबरं कोथिंबीरची पेस्ट टाकलेली आहे, टमॅटो टाकलेला आहे. आणि आता ह्याच्यामध्ये चटणी मीठ टाकेन, थोडी हळद टाकेन आणि शेवग्याची शेंगा थोडा परतून घेईन. तर चला, तुम्हाला टाकल्यानंतर दाखवते. हे बघा फ्रेंड्स, इथे मी चटणी मीठ हळद टाकलेली आहे आणि शेवग्याची शेंग टाकलेली आहे. तर हे मिक्स करून घेऊया. आपण लोखंडी कढई बनवतोय, तिकडे शार्वीचं चाललेलं आहे स्पीकरबरोबर मस्ती. तर हे असं मिक्स करून थोडा वेळ त्याला झाकून लावून ठेवूया. तर थोडा वेळ झाकून लावून ठेवणार. काय बोल ना, काय बोलतो ती? हां बोल, तुझं नाव सांग. अजून मुके, गाणं म्हणून दाखव तिथली उडी. चलतं फ्रेंड्स, ह्याचं झाकण काढून घेऊया आपण. झालेला आहे मसाला पण भाजलेला आहे. हे बघा, आता मी ह्याच्यामध्ये भात बघूया आपण. थोडंसं वापरतो, तर आपल्याला जेवढं पाणी लागेल तेवढं आपण वाटायचं ह्याच्यामध्ये. हे बघा, कारण की शिजायला पण पाणी लागेल, म्हणून मी एवढं करते. एवढं कालवण करणार आहे. तर चला, उकळी आल्यानंतर शेंगदाण्याचं कूट टाकते मी. तुम्ही कशी करता शेवग्याची भाजी, नक्कीच कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करून सांगा. प्रत्येकाची पद्धत वेगवेगळी असते, म्हणून तुम्ही पण मला शिकवा की शेवग्याची शेंग तुम्ही कसे करता. फ्रेंड्स, इथे 2 ज्वारीच्या भाकरी केलेल्या आहेत. इथे एक बाजरीची केलेली आहे, ते माझ्यासाठी केलेली आहे बाजरीची भाकरी. आणि ही शौर्यच्या पप्पांना आणि शौर्यला एक छोटीशी भाकरी केलेली आहे वाली ज्वारीची, आणि मला बाजरीची केलेली आहे. शेवग्याची शेंग झालेली आहे. बघा, थोडंसं अजून कडून देणार आहे आणि बंद करणार आहे. इथे भात झालेला आहे. चला, तर मग भेटूया थोड्या वेळानंतर. फ्रेंड्स, आम्ही स्वामींच्या मंदिरात आलो होतो. शाळेतून येताना आम्हाला स्वामींचं मंदिर लागतं, तर आम्ही स्वामींचे दर्शन घेतले. तर डे 2 पण मी ह्याच्यातच ॲड करते, कारण की खूप दिवस झालं आपल्या चॅनलला लॉग आलेले नाही आहेत, कारण की माझी मुलं आजारी होती त्याच्यामुळे. भाजी निवडायचा कार्यक्रम. तर तांदूळची भाजी बनवून झालेली, कोथिंबीर निवडते. तर दाखवते तुम्हाला काय कॅमेऱ्यातून. चला बघा फ्रेंड्स, कोथिंबीर निवडते एवढी झालेली आहे, आणि ह्याच्यात तांदूळची भाजी निवडून झालेली आहे. चला, भेटूया थोड्या वेळानंतर. बघा फ्रेंड्स, कोणती मुलं गुड बॉय सारखे आपापलं टाइम टेबल भरतात, नक्कीच कमेंट सेक्शनमध्ये सांगा. है ना शौर्य स्वतःची बॅग स्वतः भरतो, पसारा घालून. कोणता विषय ती पटकिनी दिसायला म्हणून पसरून ठेवतो. आहे बघा, ही बघा. है ना शौर्य, स्वतःची कामं स्वतः करतो ना शौर्य. फक्त मम्मी चपाती आणि भाजी बनवून देते ना, बाकीचं आता बघा व्यवस्थित ठेवणार पण तो जागच्या जागी. हां, हे बघा, जसा पसरवतो तसा गोळा पण करतो आणि ठेवतो पण जागच्या जागी. व्हेरी गुड शौर्य. हेलो
फ्रेंड्स, गुड मॉर्निंग. श्री स्वामी समर्थ. तुम्ही बघताय मराठी ब्लॉगर रजनी. आता माझी बॅग भरून झाली. आता मी कपडे पण घालले आणि मम्मी माझा टिफिन पॅक करते. आता वाजले 11:35. आता मी 12 वाजता जाणार. हे बघा मम्मी इथं. हाय फ्रेंड्स, हॅलो. मी शौर्यचा- चपाती करते आणि मी आज शौर्यला देणारे ऑमलेट. हे बघा, ऑमलेटचं बॅटर मी तयार करून ठेवलेलं आहे. हे बघा, शौर्य दाखवतोय तुम्हाला. तर खूप दिवस झाला शौर्यला ऑमलेट दिलं नव्हतं, तर आज मी त्याला चपातीने ऑमलेट देणार आहे. तुम्हाला पण बनवायचे असेल तर या आमच्या घरी जेवायला. बाय फ्रेंड्स. इथं मम्मी प्रेस करते कपडे. आता मी टिफिन भरणार आहे. मग मी कपडे घालणार. मग मी 12 वाजता स्कूलला जाणार. चला बाय. तर चला फ्रेंड्स, आता शौर्य गेलेला आहे स्कूलला आणि आता लागते पुढच्या कामाला. त्याच्यापुरत्या फक्त 2 चपात्या आणि भाजी केली होती डब्यासाठी, म्हणजे ऑमलेट केलं होतं. दुसरं काही भाजी वगैरे केलेली नाही आहे. तर आता चपात्या करते. चपात्या झाल्या की तो पण शार्वीचा टायमिंग होते, शार्वीला आणायला जाते आणि नंतर परत पुढची कामं करूया. म्हणजे भाजी वगैरे मी शार्वीला आल्यानंतरच बनवणार आहे, कारण की शार्वीला खूप उशीर होईल मग. तर चला, अवतार बघा माझा. सकाळचा अवतार असाच असतो, कारण की काहीसुद्धा केलेलं नाही आहे. केस विचारली नाही आहेत, काही नाही आहेत, त्याच्यामुळे चालायचं तेवढं. चला मग भेटूया थोड्या नंतर. डे सेकंड आहे. तर शार्वीला शाळेतून आणताना परत एकदा आम्ही आलेलो आहोत स्वामींच्या मंदिरात. तर आम्ही स्वामींचं दर्शन घेतो आहे. तुम्ही पण घ्या, खूप छान वाटतं मठात आल्यानंतर. फ्रेंड्स आलेले आहे शार्वीला घेऊन आणि ते सर्दी खोकला सर्व काही आहे आणि चिप्स मागते. बघा ही गुर्जी है ना. हे बघा ही पूर्वी सर्दी खोकला झालेला आणि मला म्हणते चिप्स दे चिप्स दे चिप्स दे रस्त्याने, आणि फ्रुटी पाहिजे. सर्दी खोकला असल्यानंतर फ्रुटी आणि चिप्स खातात का सांगा बरं त्या पोरीला. ऐकत नाही अजिबात. चला पोचले घरी, दम भरलाय खूप, लागते पुढच्या कामाला. चला तर भेटते थोड्या वेळानंतर. फ्रेंड्स शार्वी काय खाते बघा, शेवग्याची शेंग है ना शारू, आणि चपाती. तिला मिठाची शेंग केलेली आहे ती खाते है ना शार्वी. सिद्धी पुढंच हेल्दी फूड अनहेल्दी फूड नाही सांगितलं. बरं हेल्दी फूड कोणते कोणते आहेत सांग बरं. हेल्दी फूड कोणते कोणते आहेत. ॲपल, चीज, एग, टोमॅटो, ब्रोकोली, स्ट्रॉबेरी, गाजर. आणि अनहेल्दी फूड कोणते आहेत सांग बरं. अनहेल्दी फूड अनहेल्दी इकडचे आले ना, बर्गर, पेप्सी, आईस्क्रीम, कोणते आले अनहेल्दी फूड. तू बोलती ना सिद्धी, चांगली बोलती, बोल. बरं जाऊ द्या. झालं तेवढं बस झालं. फोटो आणि व्हिडिओ. फ्रेंड्स इथे घेतलेली आहे सिद्धीच्या मम्मीने न्यू बाईक. तर त्याची पूजा चालली होती. तुला पण बाईक पाहिजे. सिद्धीच्या पप्पांना सांगा की सिद्धीला आणि मला बोर तर इथे सिद्धीचे पप्पा फर्स्ट राईड करताना, म्हणजे फर्स्ट राईड म्हणजे त्यांनी शोरूममध्ये